प्रेक्षकांनो, मालिकेत खूपच जबरदस्त असा ट्विस्ट आलेला आहे. ऋषी आणि नयनतारामध्ये कमळीमुळे खूपच मोठं कडाक्याचं असं भांडण झालेलं आहे. आता या गोष्टीचं कमळीला खूपच वाईट वाटलंय, पण ती काहीच करू शकत नाहीये. आता आजच्या भागात हे आपण पाहणारच आहोत, पण त्याआधी भन्नाट असा मालिकेचा प्रोमो रिलीज झालाय, तो आपण पाहून घेऊया. इकडे आता कमळीला रोहितचं सगळं सत्य कळलेलं असतं आणि ती नयनताराला सगळं सांगण्यासाठी गेलेली असते. पण नयनताराचा मात्र कमळीवर विश्वास नसतो. राधिकाचा पूर्ण विश्वास कमळीवर असतो आणि तिने पुराव्यासहित दाखवलेलं असतं. तरी सुद्धा नयनतारा म्हणत असते की तुला माझ्या घरचं सुख बघवत नाहीये का ग, त्यामुळे असं करतेयस का तू, असं आता कमळीला नयनतारा म्हणत असते. आणि तिने कमळीवर हात सुद्धा उचललेला असतो. पण कमळीवर कुठलंही संकट न येऊ देण्याचं ऋषीने वचनच घेतलेलं असतं आणि इथे सुद्धा नयनतारापासून कमळीला ऋषीने वाचवलेलं असतं. आता सगळे पुरावे दाखवून सुद्धा नयनतारा कमळीवर काही विश्वास ठेवत नाही आणि त्याला म्हणजेच रोहितला ती वाचवत असते आणि तिला रोहित अजूनही तसं काही करू शकत नाही असंच वाटत असतं. आता राधिका सुद्धा नयनताराला समजावून सांगत असते की आई, आता रोहितने असंच केलंय आणि त्याने मला धोका दिलाय. पण नयनताराला मात्र थोडाही विश्वास नसतो आणि ती कमळीलाच पूर्ण दोष देत असते आणि तिलाच म्हणत असते की तुझ्यासोबत ऋषीचं लग्न नाही झालं, त्यामुळे बदला घेण्यासाठी तू हे सगळं करतेस ना, असं म्हणून नयनतारा आता कमळीला मारत असते. कमळी शांत झालेली असते आणि ऋषीने कमळीला वाचवलेलं असतं आणि आता कमळी आणि ऋषी दोघेही तिथून गेलेले असतात. प्रेक्षकांनो, आजचा भाग खूपच मस्त असा झालेला आहे आणि त्यामुळेच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कुठेही स्किप करू नका. आणि त्याआधी जर का आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या आवडत्या मालिकांचे अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब मात्र नक्की करून घ्या. तर इकडे आजच्या भागामध्ये कमळीला आणि तिच्या सगळ्या मैत्रिणींना जो विषय कॉलेजमध्ये अवघड जात होता, म्हणजे जो विषय ऋषी शिकवत होता तो विषय आता सगळ्यांनाच अवघड जाते आणि तो विषय शिकवण्याचं आता ऋषीने ठरवलंय आणि तो ऑनलाईन सगळ्यांना शिकवणार असतो. आता हे सगळं तर सगळ्या मुलींसाठी सरप्राईजच असतं आणि ऋषीचं हे सरप्राईज कमळीने आता सगळ्यांना सांगितलंय आणि सगळ्या मुली खूपच खुश झालेल्या असतात. आता समोर स्क्रीनवर ऑनलाईन क्लास घेणार असतो ऋषी, त्यामुळे लॅपटॉपवर आता समोर ऋषी दिसत असतो आणि सगळ्या मुली खूपच खुश असतात, कारण त्यांना सगळ्यात अवघड जाणारा विषय आता ऋषी सर शिकवणार असतात. आणि आता हे सगळं ऋषी शिकवतो, पण हे सगळं ऑफिसमध्ये बसून शिकवत असतो आणि ऑफिसमध्ये त्याला इतर सुद्धा कामे असतात, इतर सुद्धा टार्गेट असतात आणि त्याला त्याच्या प्रोजेक्ट रिलेटेड सुद्धा काम करायचं असतं आणि ते नयनताराने त्याला सांगितलेलं असतं, ते त्याने पूर्ण केलेलं असतं. इकडे नयनतारा आता त्याच्या ऑफिसमध्ये आलेली असते आणि ऑफिसमध्ये आल्यानंतर त्याला म्हणत असते की ऋषी, तू ते मेहतांच्या प्रोजेक्टचं प्रेझेंटेशन तयार केलं का? आणि ऋषी म्हणतो हां केलंय मी. आणि आता नयनतारा म्हणत असते ठीक आहे, बघू दे मग, असं म्हणते आणि ती पटकन त्याच्या लॅपटॉपच्या समोर जाऊन बसते आणि म्हणते राहू दे मीच बघते, असं म्हणून आता लॅपटॉपच्या समोर बसल्यानंतर ऋषीला मात्र थोडंसं तो कॉन्शियसच झालेला असतो आणि त्याला वाटत असतं आता काही खरं नाही. आणि नयनताराने समोर बसल्या बसल्या आता समोर स्क्रीनवर कमळीला पाहिलंय आणि कमळीने सुद्धा समोर नयनताराला पाहिल्यानंतर तिचा पण थोडासा गोंधळच उडालेला असतो. पण नयनतारा मात्र खूपच तापलेली असते, तिचा खूप संताप उडालाय आणि आता मात्र नयनताराचा पारा खूपच चढलाय. आता तिथे सायबा आलेला असतो. सायबा आणि ऋषी गप्पा मारत असतात आणि तेवढ्यातच तिथे नयनतारा सुद्धा आलेली असते. तिच्या डोक्यात अगोदरच कमळीविषयी खूपच राग भरलेला असतो आणि आता ती ऋषीसोबत कमळीबद्दल सगळं बोलणार असते आणि तेवढ्यातच ती सायबा आणि ऋषी बोलतानाचा ऐकते आणि ते दोघे नेमकं कमळीबद्दलच बोलत असतात आणि सायबा म्हणत असतो कमळी खूप चांगली मुलगी आहे. आणि हे सगळं ऐकल्यानंतर नयनतारा खूपच तापली आणि ती म्हणते नाही सायबा, असं नाहीये, तुमचा गैरसमज होतोय आणि कमळी चांगली मुलगी नाहीये, ती खूपच धूर्त मुलगी आहे, पैशासाठी ती काहीही करू शकते. नयनताराचा मात्र खूपच मोठा गैरसमज झालाय आणि दिवसेंदिवस कमळीवरचा तिचा राग खूपच वाढत चाललेला आहे. ती साहेबाला असं सगळं म्हणत असते. साहेबा मात्र काही बोलू शकत नाही, पण ऋषी म्हणत असतो की कमळीबद्दल असं काहीही बोलू नको, ती खूप चांगली मुलगी आहे, ती नेहमी सगळ्यांच्या चांगल्याचाच विचार करते, अशी धूर्त वगैरे नाही. आणि पैसा तर तिच्यासाठी मॅटरच करत नाही, पैशाचा तर ती अजिबात विचार सुद्धा करत नाही. पण नयनतारा म्हणत असते नाही ऋषी, तू चुकतोयस, अजून सुद्धा तू चुकतोयस, तू माझं ऐकायला हवंय आणि कमळीपासून लांब राहायला हवं, ती मुलगी खूपच वाईट आहे.
पण आता मात्र ऋषीला सुद्धा खूप राग आलेला असतो आणि ऋषी म्हणत असतो, बस आई, कमळीबद्दल मी एक सुद्धा शब्द वाईट बोलणार नाहीये. पण नयनताराने मात्र आता ऋषीला चांगलंच बजावलेलं असतं की तिच्यापासून लांब राहायचं आणि ती काही अटी सुद्धा घालत असते आणि बंधनं घालत असते. पण ऋषी म्हणतो, माझ्यावर कुठलंही बंधन घालू नको, कारण कमळीबद्दलच्या माझ्या फिलिंग्स आणि कमळीसोबत असलेली माझी मैत्री कधीही तुटणार नाही आणि कोणासाठी सुद्धा तुटणार नाहीये. आणि आता याच गोष्टीवरून नयनतारा आणि ऋषीमध्ये खूपच मोठं असं भांडण झालेलं आहे. इकडे आता दुसऱ्या दिवशी कमळी आणि इंगी कॉलेजमध्ये असतात आणि त्या दोघी काहीतरी बोलण्यामध्ये व्यस्त असतात आणि बोलता बोलताच त्यांच्यामध्ये थोडंसं झटापट होते आणि त्यांच्या हातातले जे बुक्स असतात ते खाली पडतात. कमळीच्या हातातले बुक्स खाली पडल्यानंतर आता ते घेण्यासाठी कमळी खाली बाकलेली असते. तेवढ्यातच तिथे अन्नपूर्णा आजी आलेले असतात आणि अन्नपूर्णा आजी कमळीला पाहतच राहतात. आता इंगीला आणि कमळीला तर प्रश्नच पडलेला असतो की अन्नपूर्णा आजी कॉलेजमध्ये कसं काय आलेत, म्हणजे काही काम आहे का, आणि खूप दिवसापासून त्या आल्या सुद्धा नाहीत. आता कमळी ते सगळे बुक्स उचलून उभारलेली असते आणि ते अन्नपूर्णा आजी आणि कमळी एकमेकांच्या समोरच असतात. अन्नपूर्णा आजीला कमळी बोलण्याचा प्रयत्न करते, पण कमळीचा चेहरा पाहिल्याबरोबर अन्नपूर्णा आजीला त्या सगळ्या पास्टमधल्या गोष्टी आठवतात की कमळीने कसा त्यांना धोका दिला आणि कसं घरामध्ये एंट्री मिळवली आणि कसं अन्नपूर्णा आजीने कमळीला हाताला धरून घराच्या बाहेर ओढत काढलं होतं ते. कमळीला तर अन्नपूर्णा आजीला खूपच बोलावं असं वाटत असतं आणि तिला वाटत असतं की त्यांच्या तब्येतीची विचारपूस करावी, बरे आहेत का असं विचारावं. पण अन्नपूर्णा आजी तिला काही रिस्पॉन्सच देत नसतात आणि त्यांना कमळीचा खूपच राग आलेला असतो. कमळी काहीतरी बोलत असते पण तिचं बोलणं न ऐकताच त्या तिथून निघून जातात. या गोष्टीचं कमळीला खूपच वाईट वाटलेलं असतं आणि इंगी तिला समजावून सांगत असते की जाऊ दे कमळे, वाईट नको वाटून घेऊ आणि नियतीने आपल्याला साथ नाही दिली असं आता इंगी कमळीला समजावून सांगत असते. पण कमळीचं मात्र नातीचं मन असतं ना, त्यामुळे तिला खूप वाईट वाटत असतं आणि तिला वाटत असतं की आपल्या आजीसोबत आपण गप्पा मारल्या पाहिजेत म्हणून. आता इथेच हा आजचा भाग संपलाय बरं का मित्रांनो. आजचा भाग जर आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या आवडत्या मालिकांच्या अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. चला तर मग उद्या भेटूया.